मित्रांनो, मला एकाने प्रश्न विचारला होता, 3 लाख रुपये आले तर अशी अशी अमाऊंट आहे, तर नक्की त्याची एफडी करू का म्युच्युअल फंड करू? तर जे माझं सजेशन आहे ते प्रॉपर आहे. जर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर मग तुम्ही फिक्स डिपॉझिटला अमाऊंट टाकू शकता. म्युच्युअल फंडमध्ये रिस्क ही एफडी पेक्षा थोडी जास्त आहे, पण इक्विटी मार्केटपेक्षा कमी. पण मग आता आपल्याला जर नॉलेजच नसेल तरी सुद्धा तिथं पोर्टफोलिओ मॅनेजर असतात म्युच्युअल फंडमध्ये. ते फंड मॅनेजर पूर्ण अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करतात. रिस्क कमीच असते, पण एफडीच्या कम्पॅरेटिव्हली थोडीशी जास्त असते. सो माझं असं सजेशन राहील, तुमच्या अमाऊंट डायव्हर्सिफाय करा. एक तुम्हाला जे अॅन्युअल रिटर्न्स असतात, जर तसं पाहिलं एफडी मध्ये, ते कॉन्स्टंट भेटतात, त्याच्यात बदल होत नाही. तसं म्युच्युअल फंड मध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करता ते थोडी कमी होऊ शकतात, थोडे जास्त होऊ शकतात. पण तुम्ही लॉंग टर्म साठी जर पाहिलं तर म्युच्युअल फंड इज द बेटर. कारण तुम्ही 1 लाख रुपये अमाऊंट इन्व्हेस्ट केली, त्याचा इंटरेस्ट नाही एफडीने तुम्हाला काहीतरी फिक्स अमाऊंट भेटेल, 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये अशी काहीतरी 8-10 वर्षांनी. पण जर 10 वर्षासाठी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये तीच अमाऊंट 1 लाख रुपये ठेवली तर तुम्हाला 3-3.5 लाख रुपये सुद्धा भेटू शकतात. सो कम्पॅरेटिव्हली मी जर प्रिफर करेन तर म्हणजे 50% अमाऊंट एफडीला आणि 50% म्युच्युअल फंडला. सो तुम्ही या ठिकाणी काय केलं असतं, एफडी का म्युच्युअल फंड, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा चांगल्या व्हिडिओसाठी फॉलो करा. आणि असा तुमचा कुठला मित्र आहे सध्या त्याला अशी एक मोठी अमाऊंट भेटली आणि ती तुम्ही त्याला इन्व्हेस्ट करायला सांगू शकता, त्याला रील शेअर करायला विसरू नका. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करा. धनक्रांती.